नमस्कार. मालिकेच्या 11 तारखेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कलाला आता चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझायनर म्हणून अपॉइंट केलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या मीटिंग जेव्हा असणार आहेत तेव्हा कला ही चांदेकर ज्वेलर्समध्ये असणार आहे. म्हणजे तिचा सहभाग हा महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला असं पाहायला मिळतं की आबांनी कलाला तिचा मान मिळवून दिलेला आहे. अद्वैतने तिचा जो काही अपमान केलेला असतो त्या सगळ्याबद्दल कलाची माफी मागितली गेलेली आहे आणि कलाच आता डिझायनर म्हणून चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करत आहे. तिच्या कलेला, तिच्या कलागुणांना इथे वाव मिळालेला आहे. तर आता चांदेकर ज्वेलर्स यांचा खप जो आहे दागिन्यांचा तो कमी झालेला असतो. एवढ्या लेटेस्ट प्रीमियम क्वालिटीच्या डिझाईन असतात. त्याचबरोबर क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. तरीही चांदेकर ज्वेलर्समध्ये असं का घडतंय? चांदेकर ज्वेलर्सच्या ज्या डिझाईन आहेत त्या पसंतीस का पडत नाहीत असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. आणि मग एवढा खप कमी का झालेला आहे, एवढा लॉस का होत आहे, असे अनेक प्रश्न अद्वैतला पडलेले असतात. आता यासाठी चांदेकर ज्वेलर्स यांची बोर्ड मीटिंग सुरू झालेली असते आणि त्या बोर्ड मीटिंगमध्ये एक गोष्ट अशी पाहायला मिळते ती म्हणजे त्या बोर्ड मीटिंगला कलाही तिथं आलेली आहे. आणि आबा, त्याचबरोबर अद्वैत, श्रीकांत, सरोज, सर्वजण बाकीचे सगळेजण स्टाफ तिथं असतो. राहुलही तिथं असतो. आणि मग कलाला आता तिथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, कारण चांदेकर ज्वेलर्सचा खप कमी झालेला आहे. चांदेकर ज्वेलर्सकडे लोकांनी पाठ फिरवलेली आहे. तर हे का झालेलं आहे, यासाठी काय करावं लागेल, हे सगळं आता कला त्यांच्यासमोर कशा पद्धतीने एक्सप्लेन करते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कलाने एक आयडिया दिलेली आहे. त्या आयडियानुसार असं आहे की चांदेकर ज्वेलर्समध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे ते म्हणजे काहीही झालं तरी कलाने एक आयडिया दिली आहे ती म्हणजे चांदेकर ज्वेलर्सचे दागिने हे खूपच प्रीमियम क्वालिटीचे असतात. सर्वसामान्य गरीब लोकांसाठी ते परवडणारे नसतात. त्यासाठी कलाने अशी आयडिया दिलेली आहे की चांदेकर ज्वेलर्सचे दागिने 1 ग्रॅम ज्वेलरी या पद्धतीने बनवण्यात आले तर लोकांमध्ये म्हणजे साधारण लोक, सर्वसामान्य लोक, गरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपलं ब्रँड पोहोचेल आणि त्यामुळं आपला खप वाढेल. हा एक नवीन प्रयोग आपण करावा असं कलाने सुचवलेलं असतं. तर आता हे सगळं कसं शक्य होतं, कलाला अद्वैत हा डिझायनर म्हणून कसा अपॉइंट करतो, यासाठी नक्की काय काय घडणार आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला डिझाईन करून द्यायला तयार असते, पण इकडे अद्वैत मात्र तयार नसतो. आणि कलाने आबांनाही विचारलेलं असतं की आबा मी आता काय करू. आबांनी सांगितलेलं असतं तुला माहिती आहे ना तू चुकीचं काही केलेलं नाहीस, तर मला असं वाटतं की तू तुझ्या निर्णयावरती ठाम राहिलं पाहिजे असं आबांनी कलाला सांगितलेलं असतं. आणि आता कलाही तेच करत असते. ती तिच्या निर्णयावरती ठाम राहत असते. काहीही झालं तरी आबांनी सांगितलंय माघार घ्यायची नाहीस. आणि नेमकं अद्वैतला कॉल येतो. अद्वैतला स्वामीनाथन यांचा कॉल आलेला असतो आणि स्वामीनाथन हे अद्वैतला म्हणतात की अद्वैत, उद्या मी तुमच्या घराकडेच येणार आहे, तर मी घरीच येईल, आपण तिथेच डिझाईनचं पाहूया. अद्वैतला धक्का बसतो. आता स्वामीनाथन येणार, आता करायचं काय. कला म्हणते चांदेकर हे बघ, मी काय सांगते ऐकून घे. माझं म्हणणं तुला पटू न पटू यापेक्षा मी जे काय सांगते ते खूप महत्त्वाचं आहे. आत्ता स्वामीनाथन यांना माझ्याच डिझाईन हव्या असतात, तर मला असं वाटतंय की तू माझं ऐकावंस आणि त्याच्या डिझाईन आहेत मी देते करून त्या ॲक्सेप्ट कराव्या. आत्ताच्या घडीला तुला कोणीही डिझायनर भेटणार नाही. त्याचबरोबर चांदेकर इकडे स्वामीनाथन यांना जे हवं आहे ते मला माहिती आहे. त्यांना कशा प्रकारच्या डिझाईन हव्या असतात त्या मला माहिती आहेत. अद्वैत म्हणतो माझे मी बघेन. आता अद्वैतने स्वतः डिझाईन केलेले असतात. तो स्वामीनाथन यांना डिझाईन दाखवतो. स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत, मला एक विचारायचं आहे. तू ह्या डिझाईन दाखवतोयस पण मला एक सांग की तुझी जी डिझायनर होती ती चेंज झाली का रे. तेव्हा अद्वैत म्हणतो हो. स्वामीनाथन म्हणतात की हे बघ अद्वैत, काहीही झालं तरी जर तुझी जुनी डिझायनर असेल तरच आपण पुढे बोलूया. हे डील आपलं पुढं चालू राहील, अन्यथा मी या डीलमधून माघार घेत आहे. हे डील मी चांदेकर ज्वेलर्सबरोबर करू शकत नाही.
असं स्वामीनाथन यांनी सांगताच अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो की हे कसं शक्य आहे. अद्वैतला खरं तर वाटत असतं की या डिझाईन स्वामीनाथन यांना आवडायला काहीच हरकत नाही. अद्वैतचं तर असं म्हणणं असतं की मी खूप छान डिझाईन बनवलेले आहेत. पण स्वामीनाथन स्पष्टच सांगतात. त्यानंतर इकडे आता सरोज, आबा या सगळ्यांना धक्का बसतो आणि स्वामीनाथन रागानेच तिथून निघून जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत विचार करू लागतो. आबा म्हणतात, सरोज आणि अद्वैत एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी आता कलाशिवाय आपल्याला ऑप्शन नाही. त्याचबरोबर श्रीकांतही तिथं आलेला असतो. श्रीकांतही म्हणतो की अद्वैत, आणखी एक प्रॉब्लेम झालेला आहे की आपल्या जयपूरच्या क्लायंटला मी या डिझाईन पाठवलेल्या होत्या आणि त्यांनाही अशाच डिझाईन हव्या आहेत. आता आपण काय करायचं. या मुलीने सगळा गोंधळ घालून ठेवलेला आहे. आता पुढे करायचं काय, हा प्रश्न आता श्रीकांत पण विचारतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की काका, माझ्या पण लक्षात येत नाही आहे काय करायचं नक्की ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आणि कला आता रूममध्ये असतात. कला झोपायची तयारी करत असते. कला म्हणत असते की बोल ना, तुला जे वाटते ते तोंडाने बोल, असं हे सगळं कला मनातल्या मनात बोलत असते. अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरी इकडे आपल्याला असं अद्वैत म्हणतो की मी जर हिला काय बोललो तर ही अति भाव खाणार आहे, हिला आणखी राग येणार आहे, असं अद्वैत म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते जे काय वाटते ते बोल. शेवटी अद्वैत आता कलाला म्हणू लागतो की खरे मला काय वाटते माहिती आहे का, तू डिझाईन काढण्यासाठी तयार व्हावंस. त्यानंतर इकडे कला म्हणते पण माझ्या काही अटी आहेत आणि तेवढ्यातच सरोज तिथं आलेले असते. अद्वैतनं खरं तर हे सरोजला सांगायचं नाही असं ठरवलेलं असतं. सरोज म्हणते आता तू आम्हाला अटी घालणार, अगं तुझी लायकी काय आहे. तेव्हा कला म्हणते की हे बघा, माझी लायकी काय आहे काय नाही आहे हे मला माहिती नाही आहे, मी गरीब घरची आहे एवढं मला माहिती आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मला ते बोलून दाखवत असता. माझा तुमच्या बिझनेसशी काही संबंध नाही आहे हेही मला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मी तुम्हाला असं वाटत असेल की मी चांदेकर ज्वेलर्ससाठी डिझाईन कराव्या आणि तुम्हाला हे सगळं मिळवून द्यावं तर माझी अट जी आहे ती अट तुम्हाला मान्य करावी लागेल. तेव्हा आता सरोज म्हणते आता तुझी कोणती अट आहे ती सांग. तेव्हा कला सांगते की माझ्या मते जी सानिका आहे तिला यातून काढून टाकू नये. अद्वैतनं जो डिसिजन घेतलेला आहे की सानिकाला काढून टाकायचा तो कॅन्सल करावा आणि त्याचबरोबर इकडे माझ्या कलेचा जो अपमान केलेला आहे, अद्वैतनं काल जे डिझाईन फेकून दिलेले होते ते यापुढं कधीही होणार नाही. याआधीही अद्वैतने माझे डिझाईन फाडलेले होते तरीही मी गप्प होते, पण आता मी ऐकणार नाही. तेव्हा सरोज आणि अद्वैत या दोघांच्या पुढे काहीच पर्याय नसतो. आता ते दोघंही ठरवतात की ठीक आहे, आपण हिला घेऊया एकदाचं, बघूया पुढे काय करायचं ते. असा विचार करत तिला आता जॉबवरती घेतलं जातं. म्हणजेच कलाने ह्या डिझाईन करायच्या आहेत हे फायनल केलं जातं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आता चांदेकर ज्वेलर्ससाठी डिझाईन बनवणार असते आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत ह्या गोष्टीसाठी तयार झालेला असतो. पण त्याचबरोबर अद्वैतला आता दुसरं एक टेन्शन येतं. सकाळी ऑफिसमधून मार्केटिंग डिपार्टमेंटकडून त्याला कॉल येतो आणि त्याला सांगण्यात येतं की एक प्रॉब्लेम झालेला आहे, चांदेकर ज्वेलर्सकडे लोकांनी पाठ फिरवलेली आहे, आपला जो खप आहे तो कमी झालेला आहे आणि लोक आपल्याकडे येत नाहीत. ही गोष्ट जेव्हा आता अद्वैतला कळते तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे काय झालं नक्की. तेवढ्यात आबा सरोज तिथे येतात. अद्वैत काय झालेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की असा प्रॉब्लेम झालेला आहे, आजपर्यंत आपल्या बाबतीत असं कधीच झालं नव्हतं, हे फर्स्ट टाईम घडत आहे. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे अद्वैत, आपण सगळेजण बसून चर्चा करून ठरवूया. तर अद्वैतला ते सांगतात की अद्वैत मीटिंग पुढची लाईनअप करून घे, कारण आपल्याला काहीही झालं तरी लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि मग आता मीटिंगसाठी सर्वांनाच बोलवण्यात आलेलं असतं, सर्वजण आलेले असतात. पण आबा म्हणतात की कला तू पण आता या मीटिंगसाठी यायचं आहे. तेव्हा सरोजचं म्हणणं असतं की आबा हिने यायची काही गरज नाही आहे. तेव्हा आबा म्हणतात की सरोज तू विसरतेस, कारण काही झालं तरी ही मीटिंग चांदेकर ज्वेलर्सच्या स्टाफसाठी त्याचबरोबर आपल्या ट्रस्टी टीमसाठी सगळ्यांसाठी आहे आणि ही गोष्ट तुला विसरून कशी चालेल सरोज, कारण कलाला तुम्ही आता डिझायनर म्हणून अपॉइंट केलेला आहे. तर कला ही चांदेकर ज्वेलर्सची स्टाफमध्ये येते. त्यावेळेस आता अद्वैत आणि सरोजच्या पुढे काहीच पर्याय राहत नाही. ते दोघंजण म्हणतात की ठीक आहे. आता कलाला घेऊन त्यांना जायचं असतं आणि मग कलाला घेऊन ते मीटिंगला गेलेले असतात. सगळेजण तिथं आलेले असतात. अद्वैत म्हणत असतो की मला काही माहिती नाही, कारण कॉम्प्रोमाइज क्वालिटीच्या बाबतीत आपण करत नाही. ही गोष्ट जशी योग्य आहे मान्य आहे तशीच
काहीही झालं तरी आपल्याला ही गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे आपण जे डिझाईन बनवतो आहे ते प्रीमियम क्वालिटीचे आहेत, आपण चांगली क्वालिटी देत आहोत, आपल्याकडे डिझायनर चांगले आहेत. हे सगळं जरी घडत असलं तरीही एक प्रॉब्लेम होतोय, तो म्हणजे हे असं का होतंय, आपला जो खप आहे तो कमी का झालेला आहे. हा प्रश्न अद्वैतने आता विचारलेला असतो. तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की प्रॉब्लेम आहे, आता आपल्याला काही करून तो प्रॉब्लेम ओव्हरकम केला पाहिजे. तेव्हा कला म्हणते की मला एक आयडिया सुचते, मी ती आयडिया तुम्हाला सगळ्यांना सांगते. तेव्हा कला म्हणू लागते की चांदेकर ज्वेलर्समध्ये फक्त श्रीमंत लोकच खरेदी करतात, कारण आपले जे दर आहेत ते इतके हाय आहेत ना, सामान्य लोक त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही. आता कुणाच्याही घरी झालं तरी 2 मुलं तर मिनिमम सगळ्यांच्या घरी असतात. त्यांच्या लग्नासाठी, त्यांच्या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक आईबापांना वाटत असतं की आपल्या मुलाचं लग्न हे चांगलं झालं पाहिजे, सगळे दागिने पाहिजेत. पण चांदेकर ज्वेलर्समध्ये ती लोक ते दागिने घेण्यासाठी येऊ शकत नाहीत, कारण त्याचं कारणही असं आहे की चांदेकर ज्वेलर्समध्ये दागिने घेणं हे त्यांना परवडत नाही. सर्वसामान्य किंवा गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी ते योग्य नाही, म्हणून ते येत नाहीत. तेव्हा अद्वैत म्हणतो आता तुला म्हणायचं आहे काय नक्की. तेव्हा कला म्हणते की मी बाजू मांडते, अजून माझी आयडिया मी अजून सांगितलेली नाही आहे, मी माझी आयडिया सांगते. तेव्हा कला म्हणते की चांदेकर ज्वेलर्स जे आहे त्याच्यामध्ये जर आपण 1 ग्रॅममध्ये हे सगळे दागिने, म्हणजे आता आपण प्रीमियम क्वालिटीचे दागिने तर बनवतच आहोत, पण त्याचबरोबरीला आपण 1 ग्रॅम ज्वेलरी पण याच डिझाईनची, सेम डिझाईनची बनवली तर आपला जो कस्टमर आहे तो वाढेल, अगदी सामान्यांपर्यंत, गरीबातल्या गरीबापर्यंत, अगदी तळागाळातल्या प्रत्येक लोकांपर्यंत आपला ब्रँड पोहोचेल. आणि त्यामुळं जी चांदेकर ज्वेलर्सची सगळीकडे वाहवा होईल आणि आपला फायदा होईल, असं कला सांगत असते. पण अद्वैत म्हणतो प्रत्येक वेळेस अति आगाऊपणा करून सजेशन देणं गरजेचंच आहे का, असं अद्वैत म्हणतो. पण कलाचं हे जे कलाने दिलेली आयडिया आहे ती मात्र आबांना, तिथे असलेल्या बाकीच्या लोकांना मात्र पसंत पडते आणि सगळेजण कलाची ही जी आयडिया आहे ती ॲक्सेप्ट करतात. आता अद्वैत या गोष्टीसाठी कसा तयार होतो हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.